नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत महायुतीत जी जुंपलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेतील पराभवाचा खापर फोडण्यावरून महायुतीत जुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक, भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागावाटपावरून महायुतीत दावे प्रतिदावे, भाजपने विधानसभेत आम्हाला समसमान जागा द्याव्यात, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। मोदी शहांकडे विधानसभेच्या 100 जागा मागा, 90 आमदार निवडून आणू, विधानसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये रामदास कदमांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे 3ही नेते म्हणून घेतील। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल। रामदास कदमांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। वेगवेगळं सांगतायत रामदासजी काही वेगळं, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील। राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल। भाजपनंतर अजित पवार शिंदे गटाच्या निशाण्यावर। अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। बोललो थोडेसे उशिरा दादा आले असते बघ झालं असतं। तुझा हे मागचा माझा हेतू एवढाच होता की थोडे उशिरा आले असते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, ते 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती ना, आमच्या पक्षाला, त्यातून आमच्या लोकांना न्याय मिळाला असता आणि शिवसेना आणखी वाढली असती। अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, दादा आले नसे तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं, शिवसेना नेते रामदास कदम यांना अमोल मिटकरींकडून प्रत्युत्तर। अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। रायगडची जागा तटकरेंना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले, सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। त्याला म्हणा तटकरेला विचारून घे, तिथं धैर्यश्री पाटीलला भाजपने जाहीर केलं होतं, ती सीट कशी जागा मी मिळवून दिली ते तटकरेला माहिती आहे, मला माहिती आहे, आणि तटकरेंसाठी आम्ही काय केलंय हे तटकरेला आम्हाला माहिती आहे। सुनील तटकरे रामदास कदमांमुळे जिंकले हे चुकीचं, शिंदेंनी रामदास कदमांच्या जिभेवर लगाम लगावावा, उमेश पाटील यांची शिंदेंकडे मागणी। तटकरे साहेबाला निवडून आणण्यामध्ये ना तुमचं योगदान, ना ती जागा राष्ट्रवादीला काँग्रेस पार्टीला मिळवून देण्यामध्ये तुमचं योगदान। जबाबदारीनं बोलण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या पाहिजेत। अबोलचा पराभव हा संशयास्पद, भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला, शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांचा सरकारला घरचा आहे।